दत्तदीपभाव मित्रांनो, मी किशोर छोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रज्ञ होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आपल्याला मेसेज प्राप्त झालेला आहे की एम-डी-एम बॅकडेटच्या बाबतीमध्ये सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील बॅकडेट भरण्याची सुविधा ही सुरू झाली असून जून 25 पासून तर आजपर्यंतच्या राहिलेला आपला जो काही डाटा असेल, बॅकडेट भरायची माहिती राहिली असेल, ती आपण या पोर्टलवरती भरू शकतोय. आजपासून ही सुविधा सुरू झालेली आहे. तर आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत, की आपण ही बॅकडेट एंट्री कशी करणार आहोत. तर ही बॅकडेट एंट्री आपल्याला ॲपवरून करता येणार नाही. तर आपल्याला वळायचं आहे आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे आणि क्रोम ब्राउझरवरती वळाल्यानंतर तिथे टाईप करायचं आपल्याला एम-डी-एम पोर्टल. एम-डी-एम पोर्टल सर्च करायचं आहे. इथे पहिली जी लिंक येणार आहे एम-डी-एम पोर्टल असं जर पॉपअप मेसेज आला तर नोट नो करा. एम-डी-एम पोर्टल सरळ जी आहे ती ही लिंक आलेली आहे. या निळ्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला हे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण या पोर्टलवरती आपण पोहोचलेलो आहोत. आता नेहमीप्रमाणे आपल्याला इथे आपला UDIS नंबर, पासवर्ड जो असेल तो आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. इथे लॉग इन झाल्यावरती आपल्याला अशी पॉपअप विंडो येईल. त्या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे. आय हॅव रीड ऑल इन्फॉर्मेशन. इथे छोट्या चेकबॉक्सला क्लिक केल्यानंतर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर पेज ओपन होईल. आता इथे आपण साईट डेस्कटॉप करून घेऊयात. उजव्या हाताकडील जे 3 डॉट आहे त्याला क्लिक करून इथे खाली डेस्कटॉप साईट ऑप्शन आपल्याला दिसेल. त्याला चेकबॉक्सला क्लिक करूयात. इथे आता आपली साईट जी आहे ती डेस्कटॉप साईट झालेली आहे. त्यानंतर इथे आपल्याला ज्या टॅब दिसतायत त्यातून 3 नंबरची जी टॅब आहे वरती पिवळ्यामध्ये होम, ओपनिंग बॅलन्स आणि त्याच्या बाजूची पी-एम पोषण डेली अटेंडन्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर पी-एम पोषण डेली अटेंडन्स आणि पी-एम पोषण बॅकडेट अटेंडन्स. आता हे बॅकडेटेड अटेंडन्सवरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथे कॅलेंडर ओपन होणार आहे. डिफॉल्ट आपल्याला हे मार्चचं कॅलेंडर दिसत आहे. आता आपल्याला इथे इयर जे दिलेलं आहे पांढरी पट्टी 2026 आहे. त्याला ते क्लिक करायचं आणि आपल्याला 2025 इथे करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर मंथ जे आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पांढऱ्या पट्टीला आणि जूनपासून आपल्याला हा कॅलेंडर पाहायचं आहे. जूनपासून तर आपल्याला चालूपर्यंतचे कॅलेंडर पाहून आपल्या कोणत्या बॅकडेट राहिलेल्या आहेत भरायच्या ते आपल्याला दिसेल. इथे बघा ज्या निळ्यामध्ये आहेत त्या डाटा रिसीव्हड दाखवते आपल्याला आणि पिवळ्यामध्ये ते डाटा नॉट रिसीव्हड आणि आता इथे नवीन अपडेट दिलेले आहे, की त्या तारखेच्या खाली अपडेट असा शब्दसुद्धा आलेला आहे. तर हे सगळे आपल्याला बघून घ्यायचे आहेत. होऊ शकतं त्यावेळेस एखादी स्थानिक सुट्टी असेल किंवा इतर काही सुट्ट्यासुद्धा तिथे असू शकतात. तर आपल्याला सगळ्या महिन्याच्या ह्या ज्या डेट लिहून घेतल्यानंतर आपल्याला जर लक्षात आलं, की एखादा दिवसाचा डाटा आपला भरायचा राहिलेला आहे, तर तो डाटा आपल्याला भरायचा आहे. तो कसा भरायचा आहे ते आता आपण पाहूयात. आपल्याला तो महिना निवडायचा आहे आणि महिन्याचं ते कॅलेंडर ओपन झाल्यानंतर ते डेट आपल्याला सिलेक्ट करायची आहे. आता इथे मी ही डेट सिलेक्ट केलेली आहे. डेट सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला समोर पॉपअप विंडो येणार आहे. त्याला जर आपण झूम केलं तर आता इथे दिसते आपल्याला मील कुक फॉर 1 to 5 1 ते 5 साठी आपण शिजवला होता का? तर डिफॉल्ट येस आहे त्याला येसच राहू द्यायचं आहे. त्यानंतर इकडे आहे रिझन फॉर पी-एम पोषण फूड नॉट कुक. जर नाही शिजवलं असेल, जर इथे आपलं नो असेल, तर इथे आपण का नाही शिजवलं ते रिझन द्यायचं आहे. परंतु आपल्याला इथं आता रिझन द्यायचं नाही. आपलं येस आहे. त्यानंतर रेसिपीज काय होते, त्या दिवसाचा मेनू काय होता, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथे जे काही आपले मेनू आहेत, ते मेनू येतील त्यातून इथं आपल्याला तो मेनू निवडायचा आहे. मेनू निवडून झाल्यानंतर इथे आपल्याला खाली प्रेझेंट आणि मील सर्व्ह म्हणजे उपस्थित आणि ज्यांना पोषणारा आपण दिला ती संख्या इथे टाकायची आहे. इयत्तानुसार इथं आपल्याला संख्या टाकून घ्यायच्या आहेत. इयत्तेच्या खाली ज्या पांढऱ्या टॅब आहेत, त्यावरती इथं क्लिक करायचं आहे. इथे ती संख्या टाकायची आहे. टाकून झाल्यानंतर खाली ती संख्या पुन्हा टाकायची आहे. वर संख्या टाकल्यानंतरच खाली आपल्याला ती संख्या टाकता येईल. त्यानंतर 6 ते 8 जर असेल, तर ते सुद्धा आपल्याला इथं करायचं आहे आणि त्यांचं सुद्धा आपल्याला इथे
मेनू निवडायचा आहे आणि त्यानंतर ते वर्गसुद्धा इथे आपल्याला माहिती भरून घ्यायची आहे आणि ती माहिती भरून गेल्यानंतर अपडेटवरती आपल्याला क्लिक करायची आहे. तर मी माहिती भरून घेत आहे. त्यानंतर अपडेटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पॉपअप विंडो येईल डाटा सेव्ह सक्सेसफुली यावरती आपल्याला ओके करायचं आहे. त्यानंतर कॅलेंडर आपल्याला तिथे पुन्हा दिसेल. तिथून आपल्याला पुन्हा आपलं वर्ष निवडून आणि महिना निवडून आपल्याला आपली माहिती जी आहे ती बॅकडेटची अपडेट करून घ्यायची आहे. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.